धडकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी रामदेव बाबा यांच्या पतंजलीला मोठा दणका दिलाय। तुकाराम मुंढेंनी पतंजलीमधून तब्बल 73 लाख रुपयांचा औषध साठा जप्त केलाय। नक्की काय घडलंय सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDAचं आयुक्तपद स्वीकारताच तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये आलेत। पतंजलीच्या दिव्य फार्मसीवर त्यांनी मोठी कारवाई केली आहे। या औषधांच्या जाहिरातींमध्ये गंभीर आजार बरे करण्याचे खोटे, दिशाभूल करणारे आणि चमत्कारिक दावे केले जात होते। हा थेट औषध व जादूटोणा आक्षेपार्ह जाहिराती कायदा 1954चा भंग आहे। त्यामुळे तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर अशा 7 विभागातील 12 दुकानांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले। या धडक मोहिमेत तब्बल 73 लाख रुपयांचा आयुर्वेदिक औषध साठा जप्त करण्यात आलाय। यावर आता तुकाराम मुंढेंनी कडक इशारा दिलाय की जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही। सुरक्षित अन्न आणि औषध हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि नियम मोडणाऱ्यांवर यापुढे थेट न्यायालयीन कारवाई होणार। मुंढेंच्या धडाक्यामुळे संपूर्ण औषध क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। नसेच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।